नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमसाखर या गावामध्ये. मित्रांनो, निमसाखर गावातील प्रतिष्ठित उद्योजक महेश अशोक रणवरे यांच्या माध्यमातून दिनांक 29 आणि 30 डिसेंबर रोजी काजडच्या फाटीवरती भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे ह्याचीही बाईट असणार आहे. तर आपण वळूयात आता आयोजकांकडं. दादा नमस्ते, आपला परिचय द्या. नमस्कार, मी महेश रणवरे, मुक्काम पोस्ट निमसाकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. काय करता आपण दादा? मी मागील 21 वर्षापासून कृषी व्यवसायाशी निगडीत माझं काम आहे. माझी सुरुवात BSc ॲग्री माझं झालेलं आहे. त्यानंतर कॅम्पसमधून मी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडमध्ये कृषीपूरक बिझनेसमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. शेतकऱ्यांकडून केळी डाळिंब खरेदी संस्थेच्या रिलायन्सच्या माध्यमातून आम्ही चालू केली होती. बैलगाडी शर्यतीकडे म्हणजे कसं काय वळाला की हे इकडं आता आयोजक म्हणून वळावं, काय सांगाल त्याच्याविषयी? मी 21 वर्षापासून कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत आहे. मला शेतकरी वर्गांसाठी काम करायचं आहे आणि 21 वर्षापासून करत आहे. तेव्हा मला लक्षात आलं की ते एकत्र हवे आहेत. मला काही योजना आहेत, त्या अनुषंगिक योजना त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत, ज्या की शासकीय आहेत. त्याचबरोबर काही संस्था आहेत आणि प्रायव्हेट संस्थाही आहेत. त्या योजना पूरक करताना मी चर्चा केली. संदीप बोदगे साहेब जे आमचे मित्र आहेत, आम्ही कॉलेजला बरोबर होतो, त्यांनी मला कल्पना दिली की आपण बैलगाडा शर्यतीचं नियोजन करूयात. त्या माध्यमातून आपल्याला एकत्र मोठ्या प्रमाणावरती शेतकरी, बैलगाडी चालक, मालक हे आपल्याला अवेलेबल होतील. त्याचबरोबर आमची चर्चा झाल्यानंतर पूर्ण संघटने अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय नितीनाबा शेवाळे साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली. त्याचबरोबर पैलवान विलासराव देशमुख साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली आणि सर्वात महत्त्वाचे अगदी ग्राउंडवरती काम करणारे व्यक्ती विजू मामा यांची माझी भेट झाली आणि त्याद्वारे हे नियोजन पूर्णत्वास आलेलं आहे. आपण जे 29 आणि 30 डिसेंबरला काजडच्या फाटीवरती अशोक केसरी मैदान होतं आहे, एक दुसा, एक बैल, एक आदत, एक बैल, या मैदानाचे प्रमुख आयोजक आहात का? हो. मैदान कशानिमित्त आयोजित केलं आहे? श्री दत्त जयंती निमित्त आपण हे मैदान आयोजित करत आहोत. त्याचसोबत माझे वडील कैलासवासी श्री अशोकराव खंडेराव रणवरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हे मैदान आयोजित करत आहोत. मैदान घेण्यामागचा उद्देश काय दादा? मैदान घेण्यामागे जे शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांची कनेक्टिव्हिटी आहे. माझं पूर्णपणे काम त्यांच्याशी निगडीत आहे आणि त्या लोकांना एक रोजगाराच्या संधी मिळाव्यात. त्याचबरोबर जे आपलं गोवंश संवर्धन या क्षेत्राशी निगडीत आपलं जे आज याच्या माध्यमातून काम चालू आहे, संघटनेच्या माध्यमातून, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून काम चालू आहे, त्या गोष्टींच्या पूरक हे असावं या पद्धतीनं मी नियोजन करत आहे. बरं, त्याच्यामध्ये जे 29 तारखेला एक दुसा एक बैल मैदान होणार आहे, त्याचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? 29 तारखेला एक दुसरा एक बैल मैदान आपण जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये प्रथम बक्षीस आहे 5,01,001 रुपये, द्वितीय बक्षीस आहे 3 लाख रुपये, तृतीय बक्षीस 2 लाख रुपये, चतुर्थ बक्षीस 1,51,000 रुपये, पाचवं बक्षीस 1 लाख रुपये, सहावे 81,000 रुपये, सातवे 51,000 रुपये. त्याचबरोबर आपण क्वार्टर फायनलचे बक्षीसही देत आहोत. प्रथम बक्षीस आहे 51, द्वितीय 41,000, तृतीय बक्षीस 31,000, चतुर्थ बक्षीस 21,000, पाचवे बक्षीस 15,000 रुपये, सहावे 11,000 रुपये आणि सातवे 10,000 रुपये. प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी संघटनेच्या नियमानुसार 1% जो मेन बक्षीस आहे त्याच्या 1% म्हणजे साधारणपणे आपण 5,100 रुपये आपण प्रवेश फी घेतलेली आहे. बरं, आणि ह्या मैदानाचं बक्षीस वितरण कोणत्या तारखेला आणि कधी होणार? या मैदानाचं बक्षीस वितरण त्याच दिवशी 29 तारखेलाच मैदानस्थळीच होणार आहे. मैदानस्थळी होणार आहे. त्यानंतरनं जे 30 तारखेला मैदान होते, एक आदत एक बैल, तर त्याची बक्षिसाची रक्कम कशी असणार आहे? आदत आणि एक बैल हे जे 30 तारखेला त्यामध्येही
जे आपण याला एक दुसरा एक बैलसाठी जाहीर केलेला आहे त्याच स्वरूपामध्ये त्याच रकमेचं त्याच सगळं रकमेचं असणार आहे आणि तेही आपण 30 तारखेला संध्याकाळी बक्षीस वाटप करणार आहोत. बरं, ही जी बक्षिसाची रक्कम आहे ह्याच्यामध्ये कुठली काटछाट होणार नाही, जी पूर्ण रक्कम तुम्ही बॅनरवरती जाहीर केली ती विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार? हो, जी रक्कम आपण जाहीर केलेली आहे तीच रक्कम आपण विजेत्यांना देणार आहोत. हा प्रश्न का? कारण की एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान त्या भागामध्ये पहिल्यांदाच होतंय आणि बऱ्याच बैलगाडी मालकांचे प्रश्न असतात. ह्यामागे कोणता वेगळा उद्देश नाही, कुठली काटछाट नसणार आहे ना? नाही, यामध्ये कुठलीही काटछाट नसणार. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? हो, पूर्णपणे जे नियम अखिल भारतीय संघटनेने बैलगाडी संघटनेने घालून दिलेले आहेत त्याबरोबर सर्वोच्च न्यायालय आणि प्रांत अधिकारी यांच्या आदेशानुसार आहे त्यानुसारच आपण पार पाडत आहोत. बरं, मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? ठीक, मैदान सकाळी 7 वाजता चालू होईल. आणि मैदानाची फायनल, दोन्ही मैदानाच्या फायनल किती वाजता होतील? दोन्ही मैदानाच्या फायनल आपण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करत आहोत. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगी आहे या सोमवारी होऊन जाते. सोमवारपर्यंत आपली परवानगी पूर्णपणे होते. बरं, कधी पाहायला मिळेल आम्हाला? गुरुवारी आपल्याला ती पूर्ण परवानगी दाखवेल. बरं, आणि मैदानाचं ठिकाण काय असणार आहे? मैदानाचं ठिकाण आहे काजड फाटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं, हे झालं बैलगाडी मालकांसाठी. तर मैदानात जे प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत, तुम्ही मगाशी सांगितलं प्राथमिक चर्चा सुरू होती त्यावेळेस, त्यांना कशा पद्धतीनं काय असणार आहे बघायला येणार आहे प्रेक्षकांसाठी? यामध्ये माझं काम जे आहे ते बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून सर्व बैलगाडा मालकांसोबत हे असणार आहे. त्याचबरोबर जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी हे मी नियोजित केलेलं आहे. एक लकी ड्रॉ मार्फत आपण त्यांना बक्षीस वाटप करणार आहोत. कशा पद्धतीचं लकी ड्रॉ असणार आहे, त्याला काय नियम असणार आहेत? लकी ड्रॉ मध्ये आपण 10 रुपये टोकन घेणार आहोत प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकांकडून आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनीच ते करायचं आहे. त्या माध्यमातून आपण पहिलं बक्षीस 11,000 रुपये देत आहोत, दुसरं बक्षीस आहे 9,000 रुपये आणि तिसरं 7,000 रुपये. हे रोख रकमेचे बक्षीस असणार? पूर्णपणे रोख रकमेचे बक्षीस. आणि ह्याचा निकाल कधी जाहीर केला जाईल? याचा निकाल 30 तारखेला संध्याकाळी आपलं हे बक्षीस वाटप झाल्यानंतर, जे मुख्य बक्षीस वाटप आहे त्यानंतर आपण जाहीर केलं जाणार आहे. दादा, आता ह्या मैदानाचे जे ऑनलाईन लॉट आहेत, एक दुसरा एक बैल असेल 29 तारखेचं किंवा 30 तारखेचं एक आदत एक बैल असेल, हे किती तारखेला आणि कधी निघणार आहे? दोन्ही शर्यतींचे जे लॉट आहेत ते आपल्याला 28 तारखेला सायंकाळी 5च्या दरम्यान जाहीर केले. आता नोंद चालू झाली आहे दादा? हा, नोंद चालू झालेली आहे. कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद आहे कारण या भागातलं आणि पूर्णपणे नियमानुसार होणारं हे मैदान आहे, त्यामुळे सर्वोत्तम प्रतिसाद आहे. बरं, आपल्याला फायनल बाईट, मैदान तयार झाल्याची फायनल बाईट मैदानावरती कोणत्या तारखेला पाहायला भेटेल? मैदानावरती 26 तारखेला आपण ही बाईट आयोजित करूयात. चालतंय. तुम्ही एक या मैदानाचे प्रमुख आयोजक आहात, या नात्याने महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना आणि शेतकरी वर्गाला या मैदानामध्ये सहभागी होण्यासाठी काय आव्हान कराल? या मैदानाच्या माध्यमातून मी सर्व बैलगाडी मालक, चालक या सर्वांचे एक मोड बांधत आहे. त्याचबरोबर कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत जो प्रेक्षक वर्ग आपला असणार आहे, त्याचबरोबर महिला वर्ग असणार आहे, त्यांच्या एक कल्याणकारी योजना ज्या की शेतीपूरक आहेत त्याच्यासाठी मी हे मैदान आयोजित करत आहे. या सर्व प्रेक्षक वर्गाने असेल, बैलगाडी मालक चालक आहेत त्यांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. चालते, धन्यवाद. इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक बाबा निंबाळकर आहेत. यशस्वी मैदान आयोजक म्हणून त्यांची ख्याती आहे. आत्ताच कादरच्या फाटीवरती हर्षभाऊ केसरी असं सुंदर असं मैदान त्यांनी त्या फाटीवरती संपन्न केलंय. बाबा, काय सांगाल? पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. 29 आणि 30 डिसेंबरला एवढं भव्य दिव्य नियोजन आहे. महाराष्ट्रभरातून बैलगाडी चालक मालक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आयोजक आणि तुमचे संबंध घनिष्ठ आहेत, कशा पद्धतीने त्यांनी आयोजन केले? नमस्कार. तर श्री दत्त जयंतीनिमित्त अशोक केसरी हे भव्यदिव्य असे निमसाकरच्या आयोजक आहेत आमचे महेश रणोरे साहेब यांच्या माध्यमातून व इंदापूर तालुक्याच्या संघटनेच्या सगळ्याच्या सहकार्यामुळं हे मैदान पार पडणार आहे. 29 तारखेला एक दुसरा एक बैल आणि 30 तारखेला एक आदत एक बैल हे काजळ या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने मैदान पार पाडणार आहे. त्याचप्रमाणे मागे आजपर्यंत असं कधीच झालं नाही की काजळ फाटी असेल किंवा इतर फाटी कुठे असेल त्या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या संघटनेच्या वतीने कुणावरच अन्याय केला नाही, इथून पुढं पण अन्याय होणार नाही. त्याच पद्धतीने एक नंबर मैदान पार पाडणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी तमाम गाडी मालक चालकांना नम्र विनंती आहे
की जास्तीत जास्त ही गाड्यांची नोंद करून कमिटीला व आयोजकाला सहकार्य करावे ही नम्र विनंती. कशा पद्धतीने पार पडेल, नियम अटी कशा राहतील? हे जी बैलगाडी संघटनेच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जो नेम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने हे मैदान पार पाडणार आहे. चालते, धन्यवाद बाबा. मित्रांनो, आपल्या समवेत इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक पप्पू पाटील कळसकर यशस्वी मैदानाचे आयोजक आहेत. त्यांनी सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आणि अतिशय सुंदर अशी मैदानं त्यांनी सुद्धा पार पडलेली आहेत. पप्पू पाटील, काय सांगाल, कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली? तुम्ही आयोजकांची आत्ता भेट घेतली, कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे? आयोजकांशी आता चर्चा केलीच आम्ही. तर ती बॅरिगेट ही ह्या साईडने 80%, ह्या साईडने 80% असं बॅरिगेट हे त्यांनी नियोजन केलेलं आहे सगळं. बरं, एकंदरीत पल्ला किती असणार आहे दुशाचा आणि आदतचा? दोन्ही वेगवेगळी मैदान आहेत. 950 फूट पल्ला आहे. ती काजड फाटी तर सगळ्याला माहितीच आहे. दोन्ही त्याच पद्धतीने पल्ला आहे. एक इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि एक यशस्वी आयोजक आहेत तुम्ही इंदापूर तालुक्यात घेणारे मैदानांचे, तर काय सूचना केल्यात तुम्ही आयोजकांना आणि कशा पद्धतीने बैलगाडी मालकांना आव्हान कराल? जी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम ही घालून दिलेले आहेत त्या संदर्भात चर्चा केल्या सगळ्या. आणि गाडी मालकांना एकच आव्हान करेन की अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व इंदापूर तालुका कमिटी यांच्या वतीने एक आव्हान करतो की जास्तीत जास्त नोंद करून की आदतला आणि दुसऱ्याला पळायसारखं राहणं आहे. हे अशोक केसरी मैदान हे आयोजकांनी त्यांना सहकार्य करावं. बरं, चालतंय, धन्यवाद पाटील साहेब. मित्रांनो, आपल्या समवेत इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आबा भरणेत भरणेवाडीचे. आबा, काय सांगाल, आयोजकांनी सुंदर असं मैदान घेतलं अशोक केसरी, 29 आणि 30 डिसेंबरला हे मैदान संपन्न होणार आहे, तर काय सांगाल? एवढंच आयोजकांनी सांगेन की काजळची ही जुनी फाटी आहे. ह्या फाटीवर प्रत्येक मैदानाचे नामांकित झाले, तिथे कुठल्याही बैलगाडी मालकाला अन्याय झाला नाही आणि वासरांना पळायजोगी राहणार ती. एवढंच सांगेन की ऑनलाईन लोन लवकर करून घ्यावी, आयोजकाला सहकार्य करावे. एवढ्या मोठ्या रकमेची पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यामध्ये बैलगाडी शर्यत होती. 2 दिवस तीच रक्कम आहे, एकसारखी रक्कम असणार आहे, तर सर्वसामान्य बैलगाडी मालकाला एक सुवर्ण संधी आहे का? सुवर्ण संधी आहे बैलगाडी मालकांना. आणि मोठ्या रकमेचं बक्षीस हे पहिलेच आमच्या तालुक्यात मोठं मैदान होतं आहे आणि ह्या मैदानात कोणाही कसलाही अन्याय होणार नाही. जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेले नियम अटीत त्याच पद्धतीने हे सगळं मैदान पार पडेल का? त्याच पद्धतीने मैदान पार पडणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणेच. सुरक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? सुरक्षेच्या दृष्टीने अशी व्यवस्थित तयारी केली आहे की जेणेकरून कुठल्याही अडचणी येणार नाही. फक्त प्रेक्षक वर्गाला एवढीच विनंती आहे की आपापल्या जबाबदारीवर मैदान पार पाडा, म्हणजे पाहावे. महाराष्ट्रातलं एवढ्या मोठ्या रकमेचं पहिल्यांदाच मैदान होतंय. 2 दिवस बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी खाद्य विक्रेते येणार आहेत, प्रेक्षक येणार आहे, बघ्यांची गर्दी होणार आहे, तर सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित करण्यात येणार आहे का? सगळे मॅन व्यवस्थित करण्यात येणार आहे. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक विकासभाऊ कदम आहेत, शिरसटवाडी तालुका इंदापूर. प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत, त्यांच्या दावणीला अनेक नामांकित नंदी होऊन गेलेले आहेत. दादा, काय सांगाल, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेची 2 मैदान होत आहेत, तर कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली सर? खरं तर सर्वात पहिल्यांदा आम्ही आयोजकाचा आभार मानतो, कारण बैलगाडी मालकांना एवढी मोठी संधी चांगली मिळते. आमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात चांगलं आणि मोठं मैदान, नामांकित मैदान होणार. आणि बाबांनी सांगितलं, पाटलांनी सांगितलं त्यानुसार काजड फाटीवर अतिशय चांगल्या पद्धतीचं रान पळायला बैलांना आहे, आदतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण सर्वांनी नोंद करून घ्या आणि संधीचं सोनं करा. खरं तर अभिमान वाटतो की मी माझ्या गावाच्या शेजारच्या एक गरीब कुटुंबातल्या माणसांनी संघर्ष करून पुढं जाऊन या बैलगाडी संघटनेत शेतकरीच्या सर्व मालकांना, बैलगाडी मालकांना एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद करतो. कशा पद्धतीने मैदान पार पडेल? मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे सर्व मैदान पार पडेल. दुसरी गोष्ट, लोकांची सेवा चांगली केलेली आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाजूने आम्ही 80% फाटीच्या म्हणजे धावपटीच्या अंतराच्या दोन्ही बाजूने आयोजकांनी ती बॅरिकेडची व्यवस्था केलेली आहे. कोणालाही कुठल्या पद्धतीचे अन्याय कोणावर होणार नाही याची काळजीही घेणार आहेत. अजून काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एकच आवाहन करीन की आपल्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान पार पडते. तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने गाड्या नोंद करून घ्याव्या आणि आपापली आल्यानंतर प्रेक्षकांनी सुद्धा काळजी घ्यावी, एवढीच विनंती. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक नेताजी भाऊ लोंढे आहेत, लासुर्णे गावचे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत.
नेताजी भाऊ काय सांगाल? अतिशय सुंदर असं अशोक भाऊ केसरी मैदान होतं रणवरे साहेबांनी त्याचं आयोजन केलं तर काय सांगाल? प्रथमतः इंदापूर तालुक्यातील जी सर्व बैलगाडा मालक आहेत आणि आयोजक आहेत, जे पंच म्हणून काम करतात, त्या सर्वांच्या वतीनं नवरे साहेबांचं मी हार्दिक असं स्वागत करतो, त्यांना अभिनंदन करतो. कारण आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये जी काजळ फाटी आहे, नामवंत फाटी आहे, भरपूर बैल मालक त्या मैदानावरती येऊन पळून गेलेले आहेत, त्यांच्या गाड्या तिथं बक्षिसास पात्र राहिले आहेत आणि त्यांना माहीत आहे इंदापूर तालुक्याची जी आजपर्यंत झालेली जेवढी मैदान आहेत त्या मैदानामध्ये कुणाही अन्याय झालेला नाही, सर्वांना न्याय मिळालेला आहे. आणि हे मैदान हे सर्वात मोठं मैदान असल्यामुळं त्या पहिली ही काळजी घेतलेली आहे, पण त्यापेक्षा अतिदक्षता घेऊन या मैदानाचा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथं जे आता उपस्थित आहे ते सर्व ते पंच म्हणून काम करणारे, जबाबदार पंच म्हणून काम करतात, तेच कमिटीचे सगळे पदाधिकारी आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातलं हे मोठं मैदान कसं यशस्वी आणि चांगल्यारीत्या पाडता येईल ह्याची आम्ही पूर्व काळजी घेणार आहोत. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? एवढंच आव्हान आहे की 1-2 दिवसापासून गाड्या नोंद चालू झाल्यात, प्रतिसाद बी चांगला मिळतोय आणि शिवाय वासरांना रान चांगलं पळण्याचं आदतचं मैदान झाल्यामुळे सर्वांना माहिती आहे त्या आदतला वासर पळायला चांगलं रान आहे. त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी येण्यासाठी नोंद करावी आणि लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं अशी त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत निमसाकर गावचे ग्रामस्थ, आयोजकांचे गाववाले, त्याचबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नामांकित बैलगाडी मालक अक्षय भैया मानवर आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा काय सांगाल, तुमच्या गावातील ग्रामस्थांनी एवढं मोठं आयोजन नियोजन केले तर कशा पद्धतीने बैलगाडी शर्यती संपन्न होतील? बैलगाडी एक नंबरच संपन्न होतील आणि इंदापूर तालुक्यातलं निमसाकर गाव 2011ला निमसाकर गावात शर्यती झालते, त्याच्यावर आता 2025ला डायरेक्ट ते पण मोठं मैदान आहे आणि काजळ फाटी तालुक्यात एक नंबरचीच फाटी आहे, काय अडचण नाही. तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांनी गाड्या ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावी. आयोजकांविषयी काय सांगाल? आयोजकांनी सगळं नियोजन केलेलं आहे, एक नंबरच नियोजन आहे. कारण इथं 4 तालुक्यात एवढं मोठं मैदान तर अजून झालंच नाही आणि एक नंबर नियोजन आहे. आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना? आव्हान बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन गाड्या नोंद करून सहकार्य करावी. मैदान एक नंबर आहे पळायला. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, ज्या फाटीवरती हे मैदान होणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रातली आणि इंदापूर तालुक्यातली नामांकित फाटी काजळगावची फाटी आणि काजळगावचे ग्रामस्थ आणि ज्येष्ठ उत्कृष्ट बैलगाडी मालक प्रतापभाऊ पाटील आहेत आपल्या समेत. प्रतापभाऊ काय सांगाल, रणवरे साहेबांनी अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन 29 आणि 30 डिसेंबर रोजी केलं आहे, कशा पद्धतीनं काजळकरांकडून प्रतिसाद मिळणार आहे या बैलगाडी शर्यतीसाठी? नमस्ते. सर्वप्रथम मी रणवरे साहेबांचं अभिनंदन करेल की त्यांनी मैदान एवढं मोठं घेतलं तालुक्यात आणि ते काजळ फाटीवरती घेतलं, त्याबद्दल त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं स्वागत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काजळ फाटी सगळ्यांना परिचित आहे. जवळपास महाराष्ट्रात जेवढ्या काही फाट्या आहेत पळायला त्यातली उत्कृष्ट फाटी म्हणलं तरी काजळचं काही वावगं ठरणार नाही अशी फाटी. तर बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की मैदान अतिशय उत्कृष्ट आहे, बक्षीस बी मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या तालुक्यात एवढ्या बक्षिसाचं पहिल्यांदाच मैदान घडते, तर त्यांनी सर्वांनी ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा एवढीच बैलगाडी मालकांना विनंती आहे. आणि प्रेक्षकांसाठी बी जे काही लकी ड्रॉ आहे त्यासाठी प्रेक्षकांनी बी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आणि लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं ही विनंती. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद.